नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची ही खुशखबर ऐकून लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद येणार आहे. कारण राज्यातील लाखो महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजना अंतर्गत आता संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर थेट 6,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर ते पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे, कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला 6,000 रुपये पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. बातमी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वेगाने पसरत आहे आणि महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही केवळ एक आर्थिक मदत योजना नसून महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उचललेलं मोठं पाऊल आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना दर महिन्याला आधार देणे, त्यांना स्वतःच्या गरजा पूर्ण करता याव्यात आणि सण उत्सव आनंदात साजरे करता यावेत. आता सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे संक्रांतीसाठी एकाच वेळी 6,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. अनेक बहिणींच्या खात्यात ही रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा झाल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये आधीच 6,000 रुपये जमा झाले असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. मित्रांनो, संक्रांत म्हणजे केवळ सण नाही, तर नवीन सुरुवात, नवीन आशा आणि आनंदाचं प्रतीक आहे. आणि अशा सणाच्या वेळी सरकारकडून मिळणारी ही मदत खरंच दिलासादायक आहे. अनेक गरीब, कष्टकरी, विधवा, घटस्फोटित, एकल महिला बहिणींसाठी ही रक्कम फार मोलाची ठरणार आहे. आता प्रश्न पडतो की 6,000 रुपये म्हणजे नक्की कसे आणि का जमा झाले? तर मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये मागील हप्त्यांची थकबाकी आणि चालू हप्ते एकत्र करून ही रक्कम जमा करण्यात आली आहे. म्हणजेच ज्यांना आधी काही कारणामुळे पैसे मिळाले नव्हते त्यांच्या खात्यात आता एकदम मोठी रक्कम जमा होत आहे. आतापर्यंत ज्या 13 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत, तर आपण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा झाले आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ते कोणते जिल्हे आहेत ते आपण लवकरात लवकर पाहूया. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पुणे जिल्हा, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा, औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जळगाव जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, अहमदनगर जिल्हा आणि अमरावती जिल्हा या फेमस 13 जिल्ह्यांमधील पात्र महिलांना आर्थिक मदत मिळणार असल्याची माहिती आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून प्रक्रिया पूर्ण होताच लवकरच थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. अनेक महिलांना या मदतीची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती आणि आता या जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. आधार लिंक, बँक खाते आणि अर्जाची माहिती पूर्णपणे योग्य असलेल्या महिलांनाच या टप्प्यात लाभ मिळणार असून योजनेबाबतची अधिकृत तारीख आणि पुढील अपडेट शासनाकडून लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसह सर्व शासकीय लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजना तसेच इतर डीबीटी योजनांचे पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि IDBI बँक या महाराष्ट्रातील बँकांमधील खात्यांमध्ये थेट जमा केले जात आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले बँक खाते सक्रिय आहे का, आधारशी लिंक आहे का आणि डीबीटी सुविधा सुरू आहे का याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा आधार लिंक नसणे, खाते निष्क्रिय असणे किंवा KYC अपूर्ण असणे यामुळे पैसे अडकतात. त्यामुळे या सर्व बँकांमधील खातेदारांनी आपल्या जवळच्या शाखेत जाऊन KYC अपडेट करणे गरजेचे आहे. शासनाकडून येणारी रक्कम कोणत्याही दलालाशिवाय थेट खात्यात जमा केली जाते, त्यामुळे कोणालाही पैसे देऊ नये. अधिकृत अपडेटसाठी फक्त सरकारी वेबसाईट, बँक शाखा किंवा प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांवरच विश्वास ठेवावा. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी अधिकृत सूचना आणि प्रशासनाकडून येणाऱ्या माहितीकडे लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तिथल्या महिलांनी सोशल मीडियावर, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, बँकेतून आणि CSC केंद्रातून खात्री करून घेतली आहे. अनेक बहिणी भावूक झाल्या आहेत, कारण पहिल्यांदाच त्यांच्या खात्यात एकाच वेळी इतकी मोठी रक्कम जमा झाली आहे. मित्रांनो, जर तुमच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील तर घाबरून जाऊ नका, कारण ही प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं सुरू आहे. आज काही जिल्हे, उद्या आणखी जिल्हे आणि लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक खाते आधारशी लिंक असणं, DBT सुरू असणं आणि अर्जामध्ये कोणतीही चूक नसणं फार गरजेचं आहे. जर KYC अपूर्ण असेल, आधार लिंक नसेल किंवा खाते बंद असेल तर पैसे अडकू शकतात. संक्रांतीच्या निमित्ताने मिळणाऱ्या या 6,000 रुपयांचा उपयोग अनेक बहिणी घर खर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, औषधोपचारासाठी किंवा सणासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी करणार आहेत. ही योजना महिलांना केवळ पैसे देत नाही तर आत्मविश्वास देते, आधार देते आणि सन्मान देते. राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उलट पुढील काळात यामध्ये आणखी सुधारणा आणि लाभ मिळू शकतात. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष द्या. मी सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की आजच तुमचं बँक खाते तपासा, पासबुक अपडेट करा, मोबाईलवर SMS तपासा किंवा जवळच्या CSC केंद्रावर चौकशी करा, कारण कधीही तुमच्या खात्यात ही खुशखबर येऊ शकते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आमचा उद्देश एकच आहे, प्रत्येक बहिणीपर्यंत योग्य आणि खरी माहिती पोहोचवणे. शेवटी एवढंच म्हणेन की लाडकी बहीण म्हणजे राज्याची शान आहे आणि तिच्या आनंदातच महाराष्ट्राचा अभिमान आहे. धन्यवाद.